70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही। सिंचन घोटाळ्याबाबत भाजपचा अजित पवारांना धमकीवजा इशारा, तर भाजपच्या खुल्या आव्हानावरती मौन साधत दादांची सावध भूमिका। अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आशिष शेलार यांनी ठणकावलं। अजित पवारांची चुप्पी तर अजितदादांच्या सावरकरांच्या विचारांना विरोध करण्याचं कारण नाही, फडणवीसांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूरमधनं विलासराव देशमुखांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील। वादग्रस्त वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांची दिलगिरी, तर मनावर कोरलेलं पुसता येत नाही, रितेश देशमुख यांचं मार्मिक प्रत्युत्तर। मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत अद्यापही बाकी। निवडणुकीनंतर सोडत काढली जाणार सूत्रांची माहिती, इच्छुकांची गणितं बदलण्याची शक्यता। ऐन निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का। फायर ब्रँड नेते संतोष धुरी भाजपमध्ये, राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा धुरींचा गंभीर आरोप। महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका, तर ठाकरे बंधूंच्या प्रचार सभांना अजूनही मुहूर्तच नाही। सरकारकडनं आडकाठी होत असल्याचा शिवसेनेचा युक्तिवाद। धगधगत्या बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, आतापर्यंत 6 हिंदूंचं हत्याकांड, अल्पसंख्याक समाजात दहशतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।